आमच्या पार्टीच्या अध्यक्षाची अशी इमेज आहे की गोंयचो खरो ऑपोजिशन जी पार्टी जर आसा तर ती गोवा फॉरवर्ड आसा आणि विजय सरदेसाय हो सबंद गोंयांत एक काही मर्यादित हाजी पुरतो न्ही, एक तालुक्या पुरतो किंवा एक मतदारसंघा पुरतो प्रश्न घेऊन केन्नाय गेलो ना. विधानसभेक जेन्ना जेन्ना केला तेन्ना सगळी गोंयची एक नेतृत्व केल्या, गोंयच्या लोकांचे प्रश्न घेऊन सामान्य मनशाचे प्रश्न घेऊन लढाई केल्ली आसा आणि त्या देखून सबंद गोंयांत ताका एक विरोधी पक्ष नेतोच म्हणून पळयतात. जरी तो येलोपी ना, ऑफिशियली जरी येलोपी ना तरी विरोधी पक्ष नेतो म्हणून लोकांनी ताका मान्यता दिल्ली आसा आणि लोक ताका विरोधी पक्ष नेतो म्हणून पळयतात. तांकां अशें दिसता की विरोधी आमदार म्हणजे आमचो विजय सरदेसाय होच एक विरोधी आमदार आणि विरोधी पक्षाचे आमदार सरकाराक सोडून फक्त गोवा फॉरवर्डाचे आमदार, गोवा फॉरवर्डाच्या नेत्याकच टार्गेट करपाचे पळयतात. हातूंतल्यान तांचे गट हातूंत हांव चड एक्सप्लेनेशन करपाक वचना, कित्याक सगळे लोकां मुखार ब्लॅक अँड व्हायट हातूंत अशें लिपोवपाचें काय ना. 10 फेब्रुवारी जे सांगला ती प्रेस कॉन्फरन्स घेवन जाला खंय बंद दाराच्या आड कोणाक अशें काना बुजबूज केलो ना. सो हें जें कितें आहा तें सगळे पत्रकाराच्या मुखार आसा आणि अशे जे काही घटक जे हे करपाक पळयतात, नांव पड्डा करपाक पळयतात, तातूंतल्यान आमच्या हाजें नांव पड्डा जावंक शकना. आज गोंयभर अशी एक आमच्या पार्टीची युरीन म्हणून जे सगळ्यांक म्हणलें आनी हांवें सांगलें ते सगळ्यांक उचितूय सांगलें आनी हे सगळ्यांक खबर काँग्रेसाचो बाब ठाकरे माणिकराव ताणे पासून सांगितलां कोणे कोणाची टिका कशी. दुसरे काँग्रेसाचे एक लिडरांनी म्हणलां तें खबर जालें. आतां आमगेले हितू क्रिश्चन हितू कारिझमाचो काळ चलत म्हणटरी फॉरगिव्ह एंड फॉरगेट. जरी तर तांकां दिसता तेल तिचोच वी आर ऑल्सो रेडी. आमी बक्षू तयार आहाय आणि बक्षण घेवपाकूय तयार आहे. जरी तर तांकां दिसत जाल्यार बट दुसरे पार्टी तें करप ना. पूण हे फॉरगिव्ह एंड फॉरगेट तुमकांच लागता, युरीक लागना. तेन्ना तुमच्या कडेन सॉरी ना ऐका एक मिनिट. युरीक आमी तितले महत्व दिना तितले माणिकराव ठाकरे, कित्याक तांगेलो इंचार्ज माणिकराव ठाकरे ताका हायकमांड. फाल्यां जर युरीन सांगलें तो आपल्याक कोण न्ही, जशें माणिकराव ठाकरेन सांगलें की युरीचो स्टेटमेंट हो पक्षाचो स्टेटमेंट न्ही, तांणी स्पेसिफीक सांगला युरीचो स्टेटमेंट. आता जर युरीन जर फाल्यां सांगत की माणिकराव ठाकरेचो स्टेटमेंट हो पक्षाचो स्टेटमेंट न्ही, आपल्याचो स्टेटमेंट म्हणतो पक्षाचो स्टेटमेंट, तर आमी ताचेर मागीर उत्तर दितले. तांणी सांगू दी. आता जेन्ना तो ताका डिसोन करता की तो पार्टीचो स्टेटमेंट न्ही म्हण, तर सामान्य मनशान कोणी जर स्टेटमेंट केला ताका महत्व दिवपाक इतली आमगे पार्टी ताका येना. सामान्य मनीस जायना न्ही, तो लीडर ऑफ ऑपोजिशन. पूण जेन्ना पार्टीचो हायकमांड सांगता, बरोबर पार्टीचो हायकमांड जेन्ना येवन सांगता की तो स्टेटमेंट हो इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट हो खरें म्हणजे ताका इन्सल्ट हो. आता म्हाका जर म्हाज्या पार्टीच्या अध्यक्षान सांगलें की जनरल सेक्रेटरीचो स्टेटमेंट हो पार्टीचो स्टेटमेंट न्ही, आय विल रिजायन सेम डे. म्हाका जर अध्यक्षान सांगत फाल्यां की तूं जे आज जें उलयला तो म्हाजो पार्टीचो स्टेटमेंट न्ही, फाल्यां मागीर राजनामो अध्यक्षाच्या टेबलार आसतलो, कित्याक अध्यक्ष जर म्हाका डिसोन करता जाल्यार तो पार्टीचो हायकमांड जर ताका सांगता तर ती जबाबदारी ताची ती नीतिमत्ता तांणी ठरोवपाची की ताणें राजनामो दिवप काय तसो चिपटून रावप म्हणटे. ताचेर हांव उलयना. ओके दुर्गादास बाब, ऑफिशियली युरी आलेमा हो एलओपी असलो तरी विजय सरदेसायाक लोक ऑपोजिशन लिडर म्हणून. आता काँग्रेसीची 3 आसा, कोणाचो इगो हट जाता युरी आलेमा ना युगो प्रश्नच ना. युगो घेऊन राजकारणाक वचपाचें ना. राजकारणाक लोक सामान्य मनशाचे प्रश्न, सामान्य मनशाच्यो भावना घेवन वचपाचे उरता. पर्सनल युगो हा ते घराडीन दवरून देऊ. सो युगोचो प्रश्न ना. आमी ताका विरोधी पक्ष नेतो म्हणूच पळयतात. पूण जेन्ना सबंद गोंयभर हे वता तेन्ना लोकांची एक नॅरेटिव्ह आहा की विजय सरदेसायक ऑपोजिशन हे म्हणून पळयतात. जरी ताका विधानसभेचो विरोधी पक्ष नेतो वेगळो आणि सबंद गोंयाक एक विरोधी नेतो उरोवप हे वेगळे, हे दोन वेगवेगळी गजाल.